पहिला रावस कसं आहे सांगा मला प्राईस. एकाची 300. एकाची 300 आणि जोडी जोडी घे 600. जिताडा ना, जिताडा ना कसा 500 एक. काय कमी विमी होईल? 450. कितीचं आहे, किती किलो आहे? 1 किलो. नक्की हे मला कमी वाटतंय. हा 1 किलो हे किती 1.5 किलो चितडा 1.5 किलोचा. हो मॅडम, मग आज काय बनवते मला? आज तुम्हाला काय बनवते तुमच्यासाठी बघायचं काय आणलं मी एकदम स्पेशल. दाखवू का नको सांगा, दाखवू की नको? किती किलोचा आहे? 1 किलोचा आहे. 1 किलोचा. मस्त चटका पण लागतो. किती बारीक झालं, एकदम सॉफ्ट झालं. असंच वाटण करायचं, खूप छान होतं. जास्त कोथिंबीर घ्या म्हणजे कलर तुमचा ग्रीन येईल. त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा कलर टाकायची गरज लागणार नाही. आता याच्यामध्ये मी थोडा थिकनेसमध्येच रस्सा करणार आहे आणि खूप छान सुगंध येतो या वाटणाचा. कारण की याच्यामध्ये आपली कोथिंबीरची देठं घेतलीत आपण, ओलं खोबरं, ऑक्टोपस बघ किती मोठा आहे बाबा. दर येतोय आणि साईडला इथे तुम्हाला दिसते हे पापलेट क्रिस्पी फ्राय बनवलेत मस्त आणि सोबत हिरवी चटणी केली. कारण जेव्हा पण आपण फिश फ्राय करतो. हॅलो गाईज, नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या एका नवीन नॉनव्हेजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच मच्छीच्या व्हिडिओमध्ये. तर मला म्हणजे तुम्ही सगळे एक्साइटेड असता ही व्हिडिओ बघायला. बऱ्याच दिवसापासून मच्छीची व्हिडिओ आली नाही, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ म्हणजे माझा विक्रांत गेला होता बाहेर. तर बाहेरून तो आला आहे, काल रात्री झाला. तसं मी त्याला आधीच बोलली होती आणि तो पण मला बोलत होता, रियांशी मी बाहेर खूप बोर झाले खाऊन, मला तुझी आजची मच्छी खायची आहे, कुठली तरी मच्छी बरोबर भारी बनव. तर मी बोलले ठीक आहे, मच्छीच खायची ना, चल फिश मार्केटला जाऊया. चला फिश मार्केटला. तर आज बघूया आपण काय भेटते मच्छी तुमच्या भावाला. बघूया आज एकदम भन्नाट रेसिपी करते, त्याला पण खायला घालते आणि तुम्हाला पण दाखवते. टॉप मस्त आहे का तुझं? कधी घेतला? थँक्यू. मम्मीकडे गेली तेव्हा घेतला वाटतं. कमेंट करा. ऑनलाईन घेतला? हो ऑनलाईन आहे. आपण सगळं ऑनलाईनच घेतो ना. ऑनलाईनची कशी लिंक त्यांना द्यायला भेटते ना. मला सगळे मागतात कुठून घेतलं काय ते. मी काय बोलते, चल जाऊया आपण, बघूया तुझी फेवरेट फिश भेटते का. आणि ऐक ना, तुझी तर फेवरेट जरी नाही ना भेटली तरी पण मी माझी फेवरेट घेऊन ती एकदम तुझी फेवरेट कर. ठीक आहे, चालेल. कुठे आलीस तू? लेट नाही, लेट झाला ॲक्च्युली. दुसरं काय हा काय कुपा आहे का? किती किलोचा आहे? 1 किलोचा आहे. 1 किलोचा. दुसरं काय नाही ना? हे रावस टोल आहे ना. टोल आहे. आणि बांगड्याची पण टोल आहे. टोलच माहिती आहे, पण ही वेगळी दिसते जरा. तो टोल असे हिरवा टोल हिरवा असते, काळी असते. बांगड्या ना 100चे. कसं रावस? जोडी घेते. पहिला रावस कसं आहे सांगा मला प्राईस. एकाची 300. एकाची 300 आणि जोडी जोडी घे 600. जिताडा ना, जिताडा ना कसा 500 एक. काय कमी विमी होईल? 450. कितीचं आहे, किती किलो आहे? 1 किलो. नक्की हे मला कमी वाटतंय. हा 1 किलो हे किती 1.5 किलो जिताडा 1.5 किलोचा. 1.5 किलोचा जिताडा. बघू बार्गनिंग होते का नीट आज. ऑक्टोपस, ऑक्टोपस बघ किती मोठा आहे बाबा ना. आलो आलो. मम्मीने ही कुठली? हे काय आहे? रावस तो असं का झालं जरा तसं नसतो तो, तसंच आहे का? हे कुपा आहे ना. हे माकलं आपलं. माकलं तर कसं वाटतंय? 250 रुपये. दाखवली मला काय नाही. मग आता बोला शेवटी हे पापलेट उचलते. चांगले आहेत पापलेट घेते. बारके भेटलेत पण आज मस्त याचा रस्सा करू, फ्राय नाही करायचे. त्याचा असं भारी तुम्हाला रस्सा दाखवते ना मी आपल्या चॅनलवरती. बारक्या पापलेटांचा रस्सा तुम्हाला दाखवेन मी आज. चला. हो मॅडम, मग आज काय बनवते मला? आज तुम्हाला काय बनवते तुमच्यासाठी बघायचं काय आणलं मी एकदम स्पेशल. दाखवू का नको सांगा, दाखवू की नको? काय दाखवता? हे बघा गाईज, मी आज माझ्या नवऱ्यासाठीच म्हणजे तुमच्या विक्रांसाठी मी काय आणले पापलेट घेऊन आली. ओके, त्यांना दुसरी फिश खायची होती पण त्यांच्या नशिबात दुसरी फिश नव्हती. पापलेट बी चालेल मला. चालेल म्हणजे पापलेट सगळ्यांनाच चालतं, ठीक आहे, फक्त छोटा असो किंवा मोठा असो. आणि गाईज तुम्ही बघू शकता पापलेट किती फ्रेश आहे. साईज छोटी आहे पण पापलेट एक नंबर आहे, एकदम फ्रेश आहे. बघा मी कधीच यांना धुवून बाहेरच ठेवलं होतं, 2 तास झाले. तसेच आहेत, असे पण झाले का, असे पण झाले ते एकदम भारी आहेत. तर ना आज मी विक्रांतसाठी मस्त बनवते, कारण की माझा नवरा बिचारा घरी ऑनलाईन नव्हता. शॉपिंग वाढली पण. हो खूप वाढली. मनालीला गेलेलो, सगळे पैसे खर्च केले वाटतं तिथे. हा तुम्ही दिलेला तेवढं गेले खर्च. तुम्हीच बोलले होते तुला जसं राहायचं दसरा काय घ्यायचं ते घेऊन टाकलं. चला गाईस, तर आज मी तुम्हाला म्हणून दाखवते हे पापलेटचं कालवण. 1 मिनिट, लगेच गॅस चालू होणार नाहीये.
प्रोसिजर सांगायला लागते मला. तर मी विचार केला आज तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करते. आणि बरेच दिवस झाले तुम्हाला मच्छीची रेसिपी बघायला भेटली नाही, तर ही आत्ता तुम्ही रेसिपी पूर्णपणे बघा आणि एन्जॉय करा. आणि तुमच्या घरी पण उद्या तुम्ही रेसिपी बनवा आणि तुमच्या नवऱ्याला खायला घाला. तर आता मी तुम्हाला सांगते की हे मी करणार आहे आता पापलेटचं आहे ना, ग्रीन मसाल्यामधलं पापलेट करणार आहे मी. पापलेटचं कालवण ग्रीनवाला एकदम भारी लागतं, एकदम टेस्टी. तर तुम्हाला दाखवतो त्यासाठी साहित्य काय काय लागलं या पटकन. सगळ्यात पहिला पापलेट ठेवलं साईडला. आता मी तुम्हाला वाटण सांगते. तर वाटणामध्ये घेतलं मी तर ओलं खोबरं घेतले, थोडंसं हिरवी मिरची घेतले आणि हे कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या, त्याच्यामध्ये जिरं घेतले, लसूण घेतले, कढीपत्ता घेतले आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतले. कारण की आपल्याला याच्यामध्ये कोणताही लाल मसाला वगैरे ॲड करायचा नाही आहे म्हणून. ठीक आहे. तर आणि चिंच घेतले साईडला. बघा एकदम सिम्पल आहे, एवढंच आहे साहित्य. आणि आपण हळद आणि मीठ यूज करणार आहे. आता तुम्हाला याची मी पूर्ण रेसिपी तर दाखवतेच, पण सगळ्यात पहिला आपण आता करून घेऊया याचं हे वाटण मिक्सरमधून. वाटण झालं की तुम्ही रेडी राहा बघण्यासाठी हे पापलेटचा रस्सा कसा होतो ते मस्तपैकी. या तर चला आता आपण बनवते मस्त असं पापलेटचा ग्रीन मसाला करी. तर तुम्हाला दाखवते वाटण हे बघा असं काहीतरी दिसतो केल्याच्या नंतर. आणि मग आता मी बनवते हे. आता मी इथे ना तेल तापवते. तर तेलामध्ये मी काय टाकणार आहे माहिती आहे का, कढीपत्ता. मी वाटणात पण घेतला आणि ह्याच्यात पण टाकला. असा होतो तडका कढीपत्त्याचा. त्यानंतरला आपण इथे टाकलेलं ठेचलेलं लसूण टाकायचं. लसूण घेऊ नको मला, होता ना आपल्याकडे आपण. आणि हे बघा आता कांदा टाकते याच्यामध्ये. मी थोडं वेगळ्या पद्धतीचं बनवते, पण तुम्ही करून बघा, खरंच तुम्हाला आवडेल. 30% स्पेशल तर मी आत्ता सांगणार नाही. एकदम भारी आहे, इंटरेस्टिंग आहे, मस्त फुल प्लॅनिंग झाले काय बनवायचं काय नाही. हां आता कसं बोललं, आधीच करेल. आणि माझं तर असतो पण तुमचा नसतो ना उपवास, तुमच्यासाठी बनवेल सर्वांसाठी. तर आपण ना कांदा मस्त असा लालसर करायचा. तर आता तुम्ही बघू शकता कांद्याचा आणि लसूणचा कलर बघा असं चेंज झाला आहे. तुम्हाला असंच करायचं आहे, त्याच्याने ती चांगली टेस्ट येते. कारण की आपण ग्रीनमध्ये करतो आहे, आपण प्रत्येक टायमाला रेडमध्ये करतो. तर रेडपेक्षा आज तुम्ही ग्रीन खाऊन बघा, खूप छान लागेल. आणि हे असं नाही आहे की जसं मी ग्रीन चिकन बनवतो तसं वाटण नाही आहे. याचं वाटण वेगळं आहे. मच्छीचा वाटण वेगळा असतो माझा ग्रीन मसाल्यातला, आणि चिकनचा वेगळा असतो, मटनचा पण वेगळा असतो, भाजीचा पण वेगळा असतो. म्हणून सांगते पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला माहीत पडेल. मी याच्यामध्ये हळद टाकले थोडी. आता मी वाटणमध्ये जिरा पण घेतला होता, तर मी याच्यामध्ये मीठ टाकते. आता काय करणार आपण, मिक्स करणार. आणि त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे हे वाटण. हे बघा किती बारीक झालं, एकदम सॉफ्ट झालं. असंच वाटण करायचं, खूप छान होतं. जास्त कोथिंबीर घ्या म्हणजे कलर तुमचा ग्रीन येईल. त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा कलर टाकायची गरज लागणार नाही. आता याच्यामध्ये मी थोडा थिकनेसमध्येच रस्सा करणार आहे. आणि खूप छान सुगंध येतो या वाटणाचा, कारण की याच्यामध्ये आपली कोथिंबीरची पेठं घेतलीत आपण, ओलं खोबरं, लसूण मिक्स करूया मस्तपैकी. तुम्ही बघू शकता छान फ्राय करायचा हा मसाला आपला तेलामध्ये मस्त. आणि तो खूप छान फ्राय देखील होतं. आणि मी खरं बोलते ना, तो सुगंध येते ना, तुम्ही करून बघा. बोलत नाही तर बोलते रियांशी बोलते, पण तुम्ही करा. त्याच्यातून पाणी वरते, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं पाणी. आणि मला वाटतं तुम्ही पापलेटचा ग्रीन रस्सा आपल्या त्याच्यावरती फर्स्ट टाईम बघत असाल मे बी, असं वाटते मला. कारण बऱ्याच वेळा मच्छीच्या रेसिपी केल्यात तुमच्यासाठी खास. टाकायची आहे बघा ना, आहे इथं लास्टला सगळ्यात. एक थोडी उकळी यायच्या पहिलाच मी आत्ताच ॲड करते. माझ्या नवऱ्याबरोबर बोलला, थोडंसं स्मॅश करायचं. ओके जा ना, जाडे तुम्ही जाडे, तुम्ही बारीक नाही झाले तर लात मागेल तुम्हाला पण. तुम्ही पण बारीक व्हा, बघा कसे झाले तुम्ही जाडे गोलून. तुम्ही काय बोलते? मी बोलते नाही, मी सांगा फक्त व्हिडिओत नव्हती बोलत ना. चिंचेचं पाणी टाकलंय. आणि मी काय करते कधी कधी माहिती का, चिंच पण यात टाकून देते, म्हणजे एक अजून छान टेस्ट येते. बघा कसं केलं, बघितलं केला. आता काय करते मी, त्याला ना मस्त चटका पण लागतो. तुम्ही बघू शकता गाईस माझ्या रशाला किती भारी दणदणीत उकळी आले एकदम. आता मी याच्यामध्ये हे पापलेट्स टाकते. आणि मी अख्खेच ठेवलेत पापलेट, बिकॉज अख्खे पण मस्त वाटतात. जेव्हा एकदम मोठी साईज असते ना, अशी जुनाट असतात ना पापलेट, तेव्हा त्याचे तुकडे करून टाकायचे. आता हे आहे ना मस्तपैकी शिजणार आहे. आता हे बघा पापलेट बघा का भारी वाटतंय ना. पापलेट काय आहे ग्रीन पापलेट. आणि हा कसं लागणार आहे, फ्राय पण करा बाकीचे करते बाबा फ्राय. तुझी फरमाईश नाही पूर्ण करणं तर कोणाची करणार. तुमची बायको करते की नाही सांगा. नाही करत असेल तर यांची व्हिडिओ दाखवा तुमच्या बायकोला. ठीक आहे. चला आता ह्याला ना मस्त उकळी येऊन द्यायची एक दोन,
मग आपला रस्सा रेडी होणार आहे आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवत नाही आहे कारण माझा नवरा मी सगळं माझं किचन वगैरे क्लीन करून घेतलं, भांडी घासून घेतली आणि तुम्हाला दाखवते. इथे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असं इथे पापलेटचा रस्सा बनते. आता हा पापलेट इथं वाकडा का झाला तुम्हाला सांगते, कारण की हा पूर्ण फ्रेश आहे ना, त्यासाठी हा मस्त असा वाकडा होतो आणि तुटतो पण जास्त चमचा नसतो मारायचा. आता मी याला एकदम थोडं होऊन देते आणि तुम्ही बघा किती छान दिसते, मस्त तरी आले. असं नाही की लाल मसाला टाकल्यावर आपल्याला तरी भेटते रश्श्यामध्ये, हिरव्या वाटणात सुद्धा तरी येते, फक्त नीट सगळं फ्राय करून घ्यायचे. हा रस्सा आपला मस्तपैकी झाला आहे आता. आणि इथं आता मी केलं तिथं असे मस्त पापलेट फ्राय, ते पण त्याला मी थोडं असं म्हणजे ग्रीन वाटणातच लावले आणि हलकं त्याच्यात तुम्ही रवा टाकला थोडासा, कारण की मी थोडी वेगळी पद्धतीने करते फ्राय. पण आज मी एकदम म्हणजे कमी सगळं टाकलं आहे, कारण त्याला खायचं आहे. तो बोलते मला जास्त मसाला वगैरे नको टाकून देऊ. म्हटलं ठीक आहे. आणि सोबतच मी इथं आता हे होतात पापलेट, तर इथे सोबत मी बनवले अशी मस्त चटणी बनवले, हिरवी चटणी. म्हणजे तुम्ही जेव्हा पण फिश फ्राय खाता ना त्याच्यासोबत ना तुम्हाला हिरवी चटणी जर असेल ना तर एकच नंबर कॉम्बिनेशन होऊन जातं. तर ही चटणी मी बनवून ठेवली मस्त, त्याच्यामध्ये मी लिंबू टाकलेलं आहे. तुम्ही वेट करा, तुम्हाला मी माझी पूर्ण डिश दाखवते. ही अशी मस्तपैकी ग्रीन पापलेट करी रेडी झाली. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर बघा तुम्ही करीचं, याचं ऑइल कसं साईडने आलं आहे आणि हा याचा सुगंध पण खूप सुंदर येतो आहे. आणि साईडला इथे तुम्हाला दिसते हे पापलेट क्रिस्पी फ्राय बनवलेत मस्त आणि सोबत हिरवी चटणी केली, कारण जेव्हा पण आपण फिश फ्राय करतो ना त्यासोबत हिरवी चटणी पाहिजे, अप्रतिम लागते. तर तुम्हाला मी टेस्ट करून हे दाखवते पापलेटचा रस्सा, सोबत तांदळाची भाकरी पडली त्याच्यात मस्त अशी. चला आता चिंचेचा फ्लेवर आला मस्त, ग्रीन मसाला, ओलं खोबरं, एक नंबर टेस्ट आहे. पापलेट बघा कसं तुटतंय ते बघा, मस्त शिजलं. एक मिनटं हे पण पापलेट बघा मस्त, तोंडाला पाणी सुटेल नक्कीच. चटणीमध्ये डिप करू आणि एकच नंबर रेसिपी बघा आणि घरी नक्की ट्राय करा, नवऱ्याला खुश करा. बाय.